उनके बोलने से। उद्धव ठाकरे उद्यापासून 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। 7 ऑगस्टला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक होती आहे। त्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। यावेळी राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला देखील ते उपस्थित राहतील। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक झालेली। याआधी लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडिया आघाडीच्या बैठका पाहायला मिळाल्या। बैठक 7 तारखेला आहे। संध्याकाळी 7 वाजता राहुल गांधी त्या बैठकीचे निमंत्रित आहेत। त्यांनी सगळ्यांना स्वतः फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे। माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा राहुल गांधींची चर्चा झाली। किमान 3 ते 4 वेळा चर्चा केली आणि आग्रह केला की आपण दिल्लीमध्ये येणं आवश्यक आहे। तर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा कार्यक्रम कसा असणार आहे ते बघूया। बुधवारी 6 ऑगस्टला संध्याकाळी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचतील। गुरुवारी 7 तारखेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। पक्षाच्या खासदारांचीही उद्धव ठाकरे ही बैठक घेतील। राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलंय। उद्धव ठाकरे या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल आता अधिक जाणून घेऊया। बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंशिवाय आदित्य ठाकरे आणि संजय राऊत देखील येणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहतील। तर संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सर्वच प्रमुख नेते हे बैठकीला उपस्थित असतील। मतदार यादीतील घोळ, बिहार निवडणूक, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर इंडिया आघाडीची एकवाक्यता असावी यासाठी बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे। इंडिया आघाडीतल्या सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलं। आता बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीसंदर्भातली। एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौरा करतायत। विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच ते दिल्ली दौऱ्यावर आले होते।